या वर्षाखेरपर्यंत एसटी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 8,000 नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीनं सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. ते आज एसटी महामंडळाच्या सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबद्दल बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी मंत्री सरनाईक यांनी एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ आणि कूर्मगती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनानं 2,460 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे 3 महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे 1,600 कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे असं ते म्हणाले.